नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांविषयी प्रसंग येईल तसा आणि बातम्या असतील तशा मी माझ्या परीने विश्लेषण केलं होतं. आणि मी दिल्लीपासून दूर मुंबईत बसलोय, पण मला जे वाटत होतं त्याच दिशेने निदान दिल्लीच्या मतदानानंतर आलेले एक्झिट पोल गेलेले आहेत. अर्थात एक्झिट पोलची एक गंमत तुम्हाला सांगतो की गेले अनेक वर्ष एक्झिट पोल बरोबर आलेत अशी बिलकुल परिस्थिती नाही. एकाच दुसरे आलेले आहेत. आणि त्यामुळे आत्ता जे 5 तारीखला 5 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी मतदान झालं, त्या मतदानाचे वेळ संपल्यानंतर जे काय एक्झिट पोल जवळजवळ 10 कंपन्या आणि एजन्सीजनी दाखवलेत ते 100% बरोबर येतील असं मला बिलकुल वाटत नाही. पण एक गोष्ट आहे, एक्झिट पोल जे आकडे दाखवतात ते नुसत्या विवेचनापेक्षा, विश्लेषणापेक्षा थेट मतदारांशी केलेल्या संवादानंतरचे आकडे असतात. आणि म्हणूनच झालेलं मतदान कुठल्या दिशेने गेलेलं असू शकतं याचा अंदाज त्यातून आपल्याला मिळत असतो. आणि म्हणून भाजप जिंकला, आम आदमी पार्टी हरली, काँग्रेसचा धुव्वा उडाला, असली भाषा करणं हा मूर्खपणा आहे. पण एक गोष्ट आहे की 2015 आणि 2020 या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टीला, केजरीवाल यांच्या पक्षाला जितक्या सहजगत्या आणि भव्य दिव्य यश मिळालेलं होतं तेवढं यश यावेळेला मिळण्याची बिलकुल शक्यता नाही. किंबहुना केजरीवाल यांचा पक्ष 10 वर्षानंतर दिल्लीची आपली मक्तेदारी असल्यासारखी जी सत्ता होती ती गमावण्याची शक्यता 100% निर्माण झाली आहे. आणि हे एक्झिट पोल आल्यानंतर मी सांगतोय असं बिलकुल नाही. त्याच्या आधीपासून जी जी लक्षणं दिसत होती, आणि ही लक्षणं वेगवेगळ्या पक्षांच्या कामातून, वेगवेगळ्या पक्षांच्या आणि नेत्यांच्या वक्तव्यातून, वेगवेगळ्या बातम्यातून दिसत होती. खुद्द केजरीवाल आणि त्यांचे सहकारी यांच्या वागण्या बोलण्यातून आणि कृतीतून सुद्धा आम आदमी पक्ष हा दिल्लीत 10 वर्षानंतर सपाटून मार खाण्याच्या अवस्थेत आहे याची लक्षणं दिसत होती, संकेत मिळत होते. त्यातलं एक सगळ्यात मोठं कारण असं आहे की खुद्द केजरीवाल यांनी नामुष्कीने मुख्यमंत्री पद सोडलेलं होतं. जो माणूस वर्षभरापूर्वी आपल्याला आरोप ठेवलेत त्या आरोपांना सामोरं जाऊन खुलासे देण्यापेक्षा पळवाटा शोधत होता आणि अखेरीस घरावर धाड घालून ईडी सारख्या तपास यंत्रणेला केजरीवालला अटक करायला लागली. आणि अटक केल्यानंतर दीर्घकाळ कोर्टातून जामीन सुद्धा केजरीवालला मिळत नव्हता. अशा वेळेला कांगावं करत बसणं हा शुद्ध मूर्खपणा होता. कारण जनता एवढी मूर्ख नाहीये की निवडणूक आयोग, कोर्ट कचेऱ्या या सगळ्यांना भाजपच्या खिशातले ठरवणं हे माध्यमांसाठी चटकदार बातम्या बनत असल्या तरी सामान्य जनतेचा कोर्टावर, कायद्यावर अजून विश्वास आहे. आणि म्हणूनच आपल्यावर आरोप झाल्यानंतर ते धुवून काढण्याचा प्रयत्न केजरीवालनी करायला पाहिजे होता. त्यापेक्षा सगळे खोटे आहेत आणि मीच एकटा खरा आहे हे दाखवण्यासाठी केजरीवाल यांनी तुरुंगात बसून पण सरकार चालवीन पण राजीनामा देणार नाही ही जी आडमुठी भूमिका घेतली, तिथेच केजरीवाल यांच्या निवडणुकीच्या पराभवाची ग्वाही मिळालेली होती. जो माणूस राजकीय पक्ष बनवण्यापूर्वी आणि पक्ष बनवल्यानंतर आजवरच्या सगळ्या राजकीय पक्ष आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराचे बेधुंद आरोप करत होता, खोटे नाटे आरोप करत होता, बिनपुराव्याचे आरोप करत होता आणि नुसते आरोपच करत नव्हता,
तर आपली सत्ता आली तर यांना तुरुंगात टाकू म्हणून सांगत होता, पण कुठले पुरावे देत नव्हता. तो ज्यावेळेला स्वतः सत्ताधीश झाला तेव्हा त्याचं संपूर्ण चरित्र, चेहरा मोहरा, कृती, उक्ती सगळं बदलून गेलं. जो माणूस बिनपुराव्याचे आरोप करत होता तो आपल्यावर आरोप झाल्यानंतर पुरावा कुठे आहे असा उलटा प्रश्न विचारायला लागला. तिथेच लोकांच्या मनातून तो माणूस उतरत जात असतो. आणि म्हणून गेल्या वर्षभर केजरीवाल हे आपल्या पराभवाची तयारी करत होते. मतदाराच्या मनातून आपली प्रतिमा मलिन व्हावी यासाठी खुद्द केजरीवाल प्रयत्न करत होते. आणि त्यामध्ये त्यांनी केलेला दारू घोटाळा, त्यांनी केलेला शीशमहल घोटाळा आणि एकापेक्षा एक डझनाभरी घोटाळे समोर आलेत की त्यांचा एक एक मंत्री तुरुंगाआड गजाआड जाऊन पडला आणि कोर्टात वारंवार दावे करून सुद्धा वर्ष वर्ष, दीड दीड वर्ष यांच्या मंत्र्यांना जामीन मिळू शकला नाही. ही सगळी आपल्या पराभवाची केलेली तयारी होती मित्रांनो. आणि त्याचं प्रतिबिंब तुम्हाला एक्झिट पोलमध्ये पडलेलं दिसतं. लोक तुम्हाला खूप संधी देतात. भारतीय मतदार हा कमालीचा संयमी आणि सहनशील आहे, कमालीचा समजूतदार आहे आणि गुन्हेगाराला थेट फाशी द्या अशी त्याची भूमिका नसते. आणि म्हणूनच अशा संयमी आणि क्षमाशील मतदाराचा अंत बघायचा नसतो. तुरुंगात बसून मी जी काय ते सरकार चालवीत ही भूमिकाच मुळात टोकाची होती. आणि आपला खुलासा आणि आपलं चारित्र्य लोकांसमोर देण्याची हिंमत केजरीवालमध्ये नाही हे लोकांना केजरीवालच सांगत होते. आणि म्हणूनच ज्यावेळेला लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हा जो पर्याय जनतेच्या कोर्टामध्ये केजरीवाल यांनी स्वतः ठेवलेला होता तेव्हाच दिल्लीच्या मतदाराने केजरीवाल यांना भविष्यात काय वाढून ठेवलंय ते सांगितलेलं होतं. तुम्हाला आठवतं मित्रांनो, ज्यावेळेला लोकसभा निवडणुका गेल्या वर्षाच्या जानेवारी फेब्रुवारी पासून मे महिन्यापर्यंत चालू होत्या, या काळामध्ये केजरीवाल तुरुंगात होते आणि अगदी खालच्या कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत प्रयत्न करूनही, मोठमोठे महागडे वकील लावूनही केजरीवाल यांना जामीन सुद्धा मिळत नव्हता. अखेरीस आपण पक्षाचे प्रमुख आहोत आणि लोकसभा निवडणुका चाललेल्या आहेत. या निवडणुकांमध्ये आपल्याला प्रचार करण्यापासून वंचित ठेवलं जातंय असा दावा केजरीवालनी केला. तेव्हा सुप्रीम कोर्टाने एक विशेष बाब म्हणून, अपवाद म्हणून तुरुंगात असलेल्या केजरीवालना फक्त निवडणूक प्रचारासाठी 3 आठवड्याचा जामीन दिलेला होता. आणि त्याखेरीज अनेक निर्बंध घातलेले होते की केजरीवाल मुख्यमंत्री असले तरी त्यांनी दिल्ली सरकारच्या कुठल्याही कामकाजामध्ये ढवळाढवळ करायची नाही, कुठलाही निर्णय घ्यायचा नाही, शासकीय निर्णय घ्यायचा नाही, इतके निर्बंध घातले होते. अशा वेळेला हा उडाणटप्पू माणूस किती बेशरम होता त्याची साक्ष खुद्द केजरीवाल यांनी दिली. आपण निर्दोष आहोत हे कोर्टात सिद्ध होवो न होवो, मतदारांनी ते सिद्ध करावं असं आव्हान केजरीवालनी दिल्लीच्या मतदाराला केलं होतं. जेल का जवाब वोट से, कायद्याने, तपास यंत्रणांनी आणि कोर्टाने आपल्याला तुरुंगात डांबलेलं आहे, त्याचं उत्तर दिल्लीच्या मतदाराने द्यावं असं म्हणत केजरीवाल यांनी काँग्रेस बरोबर हातमिळवणी केली, काँग्रेस बरोबर जागा वाटप केलं. दिल्लीच्या 7 पैकी 4 जागा आम आदमी पार्टीच्या आणि 3 जागा काँग्रेस पक्षाच्या अशी निवडणूक लढवली गेली. आणि दिल्लीच्या मतदाराने निर्विवाद 50%पेक्षा अधिक मतं भाजपला देत 7च्या 7 जागा दिल्लीच्या भाजपच्या बारड्यात टाकल्या. पण त्यातून दिल्लीच्या मतदाराने
साफ साफ सांगून टाकलं की केजरीवाल यांची जागा ही सभ्य समाजामध्ये, सरकारमध्ये आणि मंत्रालयामध्ये नाही, तर ती तुरुंगाच्या गजाआड आहे. कारण हा पर्याय, ही दाद भाजपने मागितली नव्हती. ही दाद ईडीने किंवा सीबीआयने मागितली नव्हती. जनतेच्या कोर्टामध्ये, मतदाराच्या कोर्टामध्ये आपल्याला निर्दोष ठरवावं अशी याचिका घेऊन जामिनावर असलेले अरविंद केजरीवाल गेलेले होते. आणि त्यांनी मतदाराला सांगितलं होतं, वोट का जवाब आपला, जेल का जवाब वोट से. जर भारतीय दिल्लीच्या मतदाराने आपल्याला आणि आपल्या सोबतच्या काँग्रेस पक्षाला यश मिळवून दिलं, लोकसभेत निवडून पाठवलं आपल्या पक्षाला आणि काँग्रेस पक्षाला, आणि भारतीय जनता पक्षाचा दिल्लीमध्ये 7 जागी पराभव केला, तर मग मला परत तुरुंगात जायला नको. जनतेनेच मला दिलेला तो मुक्तीचा आदेश असेल. ही भूमिका केजरीवाल 3 आठवडे निवडणूक प्रचारात मांडत होते. आणि इतकं करून सामान्य दिल्लीकर मतदाराने केजरीवालांना त्या याचिकेवर दिलेला निकाल काय होता, तर 7च्या 7 जागी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या उमेदवारांचा दिल्लीकर मतदाराने पराभव केला होता. आणि त्यातून केजरीवालना सांगितलं होतं की तू तुरुंगात राहण्याच्याच योग्यतेचा आहेस. सत्तेत बसणं सोड, तुला सामान्य समाजामध्ये राहण्याचा सुद्धा अधिकार नाही. इतका तू अट्टल गुन्हेगार आहेस, तू कट्टर इमानदार नाही आहेस. हे ज्यावेळेला दिल्लीकर मतदार ठामपणे लोकसभा निवडणुकीत सांगतो, तिथेच काही महिन्यांनी, 8 महिन्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला होता. लागलेला होता. कारण जी आकडेवारी लोकसभा निवडणुकीची आहे ती बूथ वाईज मतगणना झालेली आहे. आणि बूथ वाईज मतगणनेनुसार दिल्लीच्या ज्या 70 विधानसभा मतदारसंघाच्या जागा आहेत, त्यापैकी 52 मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार आघाडीवर होते. आणि त्याचा अर्थ सरळ होता की ज्या मतदाराने 2015 मध्ये केजरीवाल यांच्या पक्षाला 70 पैकी 67 जागा दिल्या होत्या, ज्या मतदाराने केजरीवालना 2020 मध्ये 70 मध्ये 62 आमदार दिलेला होता, तो मतदार इतका प्रक्षुब्ध झालेला होता, केजरीवालांकडून त्याचा इतका अपेक्षाभंग झाला होता की केजरीवालांनी आवाहन केलं की लोकसभेत माझ्या पक्षाचा विजय झाला तर मी निर्दोष. तेव्हा मतदाराने साफ साफ सांगितलं, केजरीवाल कोर्ट जेव्हा ठरवेल तेव्हा ठरवेल. पण लोकसभा निवडणूक चालू असताना केजरीवाल हा त्याच्यावर असलेल्या आरोपानुसार गुन्हेगार आहे, याच्यावरच लोकसभेत दिल्लीच्या मतदाराने शिक्कामोर्तब केलं होतं. निकाल झाल्यानंतर केजरीवालना नियमित परत तुरुंगात जावं लागलं आणि जवळजवळ महिन्याभरानंतर त्यांना जामीन मिळालेला आहे. त्यांना मिळाला, सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया उपमुख्यमंत्री यांनाही मिळाला. आणि हे सगळे आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होते आणि ते परत एकदा दाद मागत होते. मतदार आपण कुठल्या दिशेने जाणार आहोत हे पत्रकार परिषद घेऊन सांगत नसतो. मतदार हा आपल्याला मिळेल ती संधी घेऊन त्याप्रमाणे आपल्या वाटचालीची दिशा दाखवत असतो. समजने वाले को इशारा काफी होता है असं म्हणतात. त्यामुळे केजरीवाल यांना लोकसभेचा निकाल हा काही सांगत होता आणि तो समजला असला तरी समजून घ्यायला केजरीवाल तयार नव्हते. आणि म्हणूनच लोकसभेच्या निकालानंतर केजरीवाल यांनी एक पाऊल मागे येत आपलं मुख्यमंत्रीपद सोडलं. जो माणूस हट्ट धरून बसला होता
की मुख्यमंत्री पद सोडणार नाही, तुरुंगात जाऊन बसेन आणि तुरुंगातून सरकार चालवेन, पण मुख्यमंत्री पद सोडणार नाही. त्याला तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजीनामा द्यावा लागला. कारण कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं होतं की जे जे गुन्हे केजरीवालने केलेत आणि ज्याचे सकृत पुरावे कोर्टासमोर आलेले आहेत, त्यानंतर केजरीवाल नावाच्या माणसाला सरकारचा कुठलाही निर्णय घेण्याची मुभा कोर्ट देऊ शकत नाही. म्हणून कुठल्याही सरकारी कागदपत्रावर, फायलीवर सह्या करणं किंवा सरकारचं कुठलंही धोरण ठरवण्यावर कोर्टाने केजरीवालला निर्बंध घातले होते. आणि त्या अटीवरच जामीन दिल्यामुळे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि आपल्या जागी आतिशी मार्लेना या आपल्या एका सहयोगी महिलेला मुख्यमंत्रीपदी बसवलं. आज निवडणुकीला सामोरं जाताना केजरीवाल मुख्यमंत्री नाहीत आणि ते मतदाराला सांगत होते आतिशी ही टेम्पररी मुख्यमंत्री आहे, निकाल लागल्यानंतर तुम्ही मला कौल दिलात तर परत एकदा मीच मुख्यमंत्री होणार आहे. तर केजरीवालला मुख्यमंत्री करण्यासाठी आम आदमी पार्टीला मत द्या. पण हे आवाहन काय होतं की दिल्ली ठप्प करण्यासाठी मला मतदान करा, आम आदमी पार्टीला मतदान करा. कारण परत एकदा केजरीवाल मुख्यमंत्री झाला तर दिल्लीचा कारभार ठप्प होईल, असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. केजरीवाल खटल्याचा निकाल लागेपर्यंत मुख्यमंत्री म्हणून काहीही काम करू शकत नाही. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसू शकतो, पण मुख्यमंत्री म्हणून असलेला कुठलाही अधिकार केजरीवाल वापरू शकत नाही. हा जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे, ही अट घातलेली आहे. तर केजरीवालला परत मुख्यमंत्री बनवणं, त्यासाठी त्याच्या पक्षाला बहुमत देणं, म्हणजे दिल्लीच्या लोकांनी आपलं स्वतःचं जीणं असह्य करून घेणं आहे. असाच पर्याय केजरीवालनी दिल्लीकरांसमोर ठेवल्यानंतर दिल्लीच्या सामान्य जनतेने करावं तर काय करावं, काय करावं? साधी सरळ गोष्ट आहे. साधी सरळ गोष्ट आहे की एक्झिट पोल नेमकी तीच गोष्ट सांगतात की अशा वेळेला शांतपणे विचार करून आपलं आयुष्य सुखकर आणि सुकर कसं होईल याकडेच मतदाराने वळलं पाहिजे. आणि कितीही भाजप आवडत नसला आणि काँग्रेस नाकर्ता पक्ष असला तरी केजरीवाल सत्तेत येता कामा नये, या दिशेने मतदान करणं हे दिल्लीच्या मतदाराला आवश्यक झालं होतं. आणि एक्झिट पोल नेमकी तीच गोष्ट सांगतायत. एक्झिट पोल भाजपला निवडून देण्यापेक्षा केजरीवालना नाकारताना दिसतात. एक्झिट पोल जर तुम्ही बारकाईने अभ्यासले तर एक गोष्ट दिसते की भाजप सत्तेत येण्यापेक्षाही केजरीवालच्या जाचातून दिल्लीकर जनतेला आपली सुटका करून घ्यायची आहे याचं प्रतिबिंब एक्झिट पोलमध्ये पडलेलं दिसतं. ज्या माणसाला काम करायचंय त्याच्यासमोर कितीही अडचणी असल्या तरीही तो माणूस अडचणीवर मात करीत काम करतो. पण केजरीवाल हा माणूस दिल्लीच्या जनतेचं जीवन सुसह्य करण्यापेक्षा असह्य करण्यासाठी अधिक काम करतो. आणि आपले भाजप विरोधाच्या राजकारणाचे डावपेच खेळण्यासाठी दिल्लीच्या जनतेला ओलीस ठेवू शकतो, दिल्लीच्या जनतेचं जीवन जगणं ओलीस ठेवू शकतो. ह्या भयंकर अनुभवातून गेल्यानंतर दिल्लीच्या लोकांनी एक निर्णय घेतला की जे असेल ते, पण आपण दिल्लीला सोडवलं पाहिजे. आणि मग एक गोष्ट कळते की केजरीवाल नको आणि त्यामुळे दुसरा कोणीही सत्तेत आला चालेल, पण केजरीवाल नको, या निर्णयाप्रत दिल्लीकर आलेला आहे. आणि
तेच आपल्याला दिसतंय. अर्थात अजून मतमोजणी व्हायची. अगदी एक्झिट पोल सारखा निकाल येईल असं नाही. पण केजरीवाल ज्या प्रकारे गेल्या महिन्याभरामध्ये वक्तव्य करतायत, बोलतायत, वागतायत, त्याकडे बघितलं तर हा माणूस सत्ता जाणार म्हणून भयभीत झालेला दिसतो, घाबरलेला दिसतो. आणि ज्याने गेल्या 2 विधानसभा निवडणुकांमध्ये 70 पैकी 67 आणि 62 जागा मिळवल्या होत्या, तो स्वतःच आज मतदान होण्यापूर्वी आपल्याला कमीत कमी 55 जागा मिळतील इतका खालपर्यंत आकडा आणतो. किती खालपर्यंत आलाय बघा. ज्या वेळेला एक यशस्वी मुख्यमंत्री असतो, तो आपल्याला यापूर्वी मिळालेल्या जागा आहेत त्यापेक्षा अधिक कसं मिळेल, मतदार आपल्यावर विश्वास कसा व्यक्त करील हे सांगत असतो. पण केजरीवालांची भाषा बघितली तर एक गोष्ट कळते की केजरीवाल हा आत्मविश्वास गमावलेला नेता आहे. सत्ता हातातून निसटणार म्हणून रडकुंडीला आलेला नेता आहे. आपण यमुनेत बुडून मरणार आहोत का अशा भीतीने थरकाप झालेला नेता आहे. याचा अर्थ एक सांगता येतो मित्रांनो, एक्झिट पोल सांगतायत अब की बार केजरीवाल यमुना पार. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.